वयाच्या 70व्या वर्षी नीना कुलकर्णींच्या शिरपेचात मानाचा तुरा। अभिनेत्रीला नाट्यक्षेत्रातील महत्त्वाचा यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर। मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्यक्षेत्रातील यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना जाहीर झालाय। मराठी चित्रपट, दूरदर्शन, नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री, नाट्य प्रशिक्षिका अशा अनेक क्षेत्रात नीना कुलकर्णी यांचं उल्लेखनीय कार्य आहे। यंदा दिलं जाणारं हे 58वं विष्णुदास भावे गौरव पदक आहे। 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनाचं औचित्य साधून यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे। गौरव पदक, रोख रक्कम 25,000, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं गौरव पदकाचं स्वरूप आहे। मराठीतील एव्हरग्रीन अभिनेत्री नीना कुलकर्णी गेली अनेक वर्षे मराठी नाट्यसृष्टी, सिनेसृष्टी आणि मालिका विश्वामध्ये काम करत आहेत। नीना कुलकर्णी यांनी मराठी रंगभूमीवर अनेक दर्जेदार नाटकात काम केलं आहे। सध्या त्यांचं 4 चौघी हे मराठी नाटक सुरू आहे। काही दिवसांआधीच त्यांनी वयाची 70 पूर्ण केली। वयाच्या 70व्या वर्षी नीना कुलकर्णी यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय। मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्यक्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार नीना कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला आहे। 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनी पुरस्काराचं वितरण होणार आहे। नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल यांच्या हस्ते होणार पुरस्काराचे वितरण। अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर सांगलीच्या वतीने गेल्या 57 वर्षांपासून हा पुरस्कार दिला जातोय। अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समिती जी गेली 83 वर्षे नाट्य क्षेत्रात कार्यरत आहे, आपला सर्वांना विदित आहे। दरवर्षी रंगभूमी दिन 5 नोव्हेंबर रोजी आम्ही रंगभूमीवर योगदान देणाऱ्या कसबी कलाकारांना आम्ही विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान करत असतो। तर यावेळी यंदाचे ज्यांचा आम्ही सत्कार करणार आहे, हे देणार आहे पुरस्कार, ते मराठी रंगभूमीवर चित्रपट, दूरदर्शन, नाट्य क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री, नाट्य प्रशिक्षिका अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या नीना कुलकर्णी यांना देत आहोत। हे जाहीर करीत असताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे। हा 58वा पुरस्कार असेल। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।